आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अकीमान चौधरी साहेब व्यासपीठावर विराजमान व्हावं संस्थाध्यक्ष श्री जावेदजी आणि दयाळू आहे आणि कृपावंत आहे. ईश्वराची अगणित रूपे आहेत. तो चराचरात रोमारोमात भरला आहे. हे ईश्वरा तुला पाहतो. आईच्या मायेत बापाच्या छायेत कृतज्ञता व्यक्त बाळगणाऱ्या माणुसकीच्या नात्यात सत्याच्या साथीत भक्तांच्या भक्तीत अन्यायाविरुद्ध पेटवणाऱ्या मशाल्याच्या ज्योतीत वाऱ्याच्या झोकात पावसाच्या धारात धरतीची तृष्णा भागविणाऱ्या पावसाच्या धारात ढगाळलेल्या नभात प्रार्थना आमची मनोभावे आज ईश्वरा करतो आहे. जगत कल्याणाची मन आमचे या शब्दा स्मरणातून वाहत आहे. पुढील कार्य सामाजिक कार्य याचा आजच्यापासून प्रशिक्षण त्याला मिळत आहे. सन्माननीय व्यासपीठ यांना विनंती करतो की त्याचा या ठिकाणी सर्वांनी सत्कार करावा. माता छूट जाएगा, दुआ कीजिए ये रिश्ते रहे सलामत. ये रिश्ता टूटा तो भारत टूट जाएगा. आलेल्या तमाम आमचे माता भगिनी, तमाम हिंदू मुस्लिम बांधव यांच्या सर्वांचा आम्ही तुबानाज हेल्थ मल्टीपर्पज सोसायटी तर्फे जळगाव जिल्ह्यामध्ये अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही सर्वांचं स्वागत करतो. इथं आमच्या वेळात वेळ काढून आलेले श्री उपजिल्हाधिकारी सरदार सरोवर प्रकल्प नंदुरबार मनोज देशमुख साहेब, सहाय्यक कृषी अधिकारी पालघर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा कृषी विभाग प्रमुख भारत सरकार नोंदणीकृत रक्षक समिती नाशिक येथून आलेले सतीशजी बाविस्कर, गळसर सोसायटीचे संचालक गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती पाचवा जिल्हा जळगाव विजय शांतीराम पवार साहेब, इंटरनॅशनल स्कूल ग्लोबल स्कूलची संचालिका अर्चना मॅडम, एकता संघटनेचे अध्यक्ष श्री फारुख शेख साहेब, सुप्रसिद्ध कवयित्री हेमलता प्रदीप गीते,
अडावत लोकनियुक्त सरपंच श्री बबनलाल तडवी, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जावेद शेख, मुक्ताईनगरीतून आलेले मानवाधिकार संघटनेचे संचालक रेणुमा वाचनालयाचे संचालक हकीम आर चौधरी आणि सन्माननीय व्यासपीठ पुरस्कार मान्यवर सभा। गंगा बहने दो, मत फैलाओ देश में दंगा, रहने दो हरे भगवे रंग में, मत बांटो हमें, मेरे छत पे सिर्फ एक तिरंगा रहने दो। सर्व जाती धर्माचे, जमातीचे संपूर्ण महाराष्ट्रभरातून विविध जिल्ह्यामधून इथे उफान लिखना है और ये हरे भगवे नीले सब रंग लेकर आओ, मुझे इस जमीन पर हिंदुस्तान लिखना है। विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवरांचा, महाराष्ट्रभरातून आलेल्या मान्यवरांचा इथं आज पंडित जवाहरलाल नेहरू आणि कस्तुरबा गांधी पुरस्कार देऊन इथं सन्मान होत आहे। यही अंजाम है मेरा, दिलों को जोड़ना बस यही काम है मेरा, देश पर आज आए तो खुद को लुटा देना, सभी हिंदू मुस्लिमों से यही पैगाम है मेरा। आज आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवरांचा, सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते इथं पुरस्कार देऊन सत्कार होत आहे। तुबानाज हेल्पर मल्टीपर्पज सोसायटी या संस्थेचा हा सलग दुसरा कार्यक्रम आहे वार्षिक, आणि संस्था मागे जवळपास 10 वर्षांपासून आपल्या क्षेत्रामध्ये सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक अशा क्षेत्रामध्ये संस्था कार्य करत आहे। संस्थेने आतापर्यंत स्पोर्ट्ससाठी जवळपास 24 टुर्नामेंट वगैरे घेतलेले आहेत। कोरोना काळामध्ये अत्यंत बिकट ज्यावेळी परिस्थिती होती त्यावेळी त्यांनी अन्नधान्य वाटपाचं सुद्धा संस्थेने काम केलेलं आहे। कोणाच्या गरिबाचं लग्नाचं काम असो किंवा काही हॉस्पिटलचं काम असो, काही असं काम असो, तर आमचे डॉक्टर जावेद शेख जे आहेत, डॉक्टर जावेद शेख हे सरळ हाताने मदत करतात। त्यानंतर जवळपास 40 ते 50 असे विद्यार्थी आहेत की कुणाला आई नाही, कुणाला वडील नाही किंवा ते अनाथ आहेत, असे 40 ते 50 लोकांचा मुलांचा शैक्षणिक वर्षभराचा खर्च हे जावेद सर आणि त्यांची संस्था घेत असते। योगा काळ जावेद सर यांच्यासाठी झाला पाहिजे। इथं आपल्या इथं सन्माननीय व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर, थोडंसं उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आम्ही याला कार्यक्रमाला खूप जास्त लांबवणार नाही। या ठिकाणी जी कार्यक्रमाची रूपरेषा आहे त्या या पद्धतीने आमची होती का दीप प्रज्वलन झालेलं आहे, प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी सत्कार झालेला आहे आणि मनोगत 2-3 लोकांचे या ठिकाणी आपण सादर करणार आहोत। त्यानंतर अध्यक्षीय भाषण होईल आणि अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर पुरस्कार वितरण होणार आहे आणि नंतर अध्यक्षांच्याच परवानगीने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे। सन्मान सोहळा आहे, सत्कार सोहळा आहे। सन्मान म्हणजे केलेल्या कामाची पावती असते, आपल्या सेवेचे ते फलित असते। सन्मान झाल्याने, पुरस्कार मिळाल्याने माणसाला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या सकारात्मक ऊर्जेतून नवचैतन्य निर्माण होऊन नवराष्ट्र निर्माण होत असते। तर हे सर्व ज्या ठिकाणी जे उपस्थित आहेत हे सर्व नवराष्ट्र निर्माते आहेत, ज्यांचं या ठिकाणी सर्व ही जी संस्था आहे तुबानाज हेल्थ सोसायटी, ही संस्था समाजातून जे उत्कृष्ट कार्य करतात, आदर्श कार्य करतात, अशा आदर्श कार्य करणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याची दखल घेते आणि त्यांना या ठिकाणी पुरस्कृत करते। म्हणून हा जो पुरस्कार आहे हा खूप मोठा वाटतो। या ठिकाणी आपल्याला वक्ते आहेत, प्रमुख वक्ते आहेत, त्यांना आपल्याला भरपूर वेळ या ठिकाणी द्यायचा आहे। त्यामुळे एक थोडक्यात आम्ही आमचे शब्द या ठिकाणी व्यक्त करत आहोत। यानंतर मनोगताचा कार्यक्रम होईल। मी एकदा गोड आणि खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जपणारा, की ज्याची गेली 2 ते 3 महिन्यापासून जी आतुरतेने वाट पाहतोय तो आलेला क्षण, अर्थात
आजचा हा वितरण सोहळा. या कार्यक्रमाचे जास्त वेळ मी घेत नाही नावामध्ये. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर ही जी तुझ्या नाच हेल्थ मल्टीपर्पज सोसायटी यावल जळगाव या संस्थेचे अध्यक्ष, त्याचे सर्व संचालक आणि खऱ्या अर्थाने हा जो कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्या सर्व आयोजकांचं मी स्वतः या रंगमंचावरनं, रंगमंच हा शब्द मी वापरलाय फक्त लक्षात ठेवा, की या रंगमंचावरती मी या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं या सोसायटीचं नावच जर आपण जर पाहिलं, तुबा नाच, या दोन्ही शब्दाचा अर्थ असा होतो, स्वर्गामध्ये ज्या एका झाडाला, ज्या वृक्षाला फार मोठी किंमत आहे, आणि पुढचा शब्द जर पाहिला तर सन्मान असा त्याचा अर्थ. म्हणजे आजचा होणारा जो सन्मान आहे याचा जर चिंतन जर केलं तर हा स्वर्गीय सन्मान आहे. ज्या पद्धतीने मानवाचं देहावसन झाल्यानंतर तो स्वर्गामध्ये जातो आणि त्या स्वर्गामध्ये त्याला दिलेलं जे स्थान असतं आणि तो सन्मान असतो, त्या सन्मानाच्या बरोबरीने असणारा हा आजचा सन्मान. आणि म्हणूनच आयोजकांनी मला या ठिकाणी वक्ता म्हणून बोलवले आणि म्हणून 2 शब्द बोलणं या ठिकाणी माझं कर्तव्य आहे. पण रती आणि महारथी माझ्या समोर आहेत. सूर्य आणि चंद्राच्या मध्ये मेणबत्ती ठेवण्यासारखा माझा आजचा प्रकार आहे. पण तरीही मी आपल्या सर्वांची माफी मागून 2 शब्द बोलण्याचा मी प्रयत्न करतो. भारत स्वातंत्र्यापूर्वी आणि भारत स्वातंत्र्य काळामध्ये आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा या भारत भूमीचा सामाजिकतेवरती जर आपण विचार जर केला तर खऱ्या अर्थानं साहेब, खरोखर सखोल ज्ञान घेतलं, अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं इंग्रजांच्या काळात असणारं राज्य हे जुलमी होतं हे निश्चित खरं आहे. पण त्या काळामध्ये असणारी समाजाची संरचना जी होती, एकमेकाशी आपुलकीचं जे प्रेम होतं, दुसऱ्याला टोचलेला जो काटा आहे त्याच्या वेदना दुसऱ्याला व्हायच्या. मला जर काटा मोडला तर समोरच्याला वेदना व्हायच्या. या वेदना ही मानवता आज खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यानंतर सुद्धा हरवलेली आहे. हे प्रकर्षानं या ठिकाणी जाणवतं. ज्या ज्यावेळी समाजामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून एक छोटे मोठे समाजसेवक आम्ही जातो, समाजामध्ये फिरतो आणि समाजाची सेवा ज्यावेळेस करण्याचा प्रयत्न करतो, अशा वेळी आम्हाला वेळ ठरवलं जातं. पण कदाचित या मायभूमीचा, या भारत देशाचा, या हिंदुस्थानचा एक इतिहास आहे की सर्व जनता या ठिकाणी विसरते. ध्येयाने वेडे झालेले जे आहेत, ज्यांना ज्यांना वेडं म्हटलं झालं, त्यांनीच खऱ्या अर्थाने या भारताचा इतिहास घडवलेला आहे, यात तीळ मात्र शंका नाही. आणि हा इतिहास घडवत असताना अनेक समाज सेवकांना या भारत देशामध्ये जन्म दिला गेला. हळूहळू हळू त्या समाजसेवेचा वसा घेऊन ही समोर बसलेली सर्व संत मंडळी, अर्थात समाजकारण आणि समाजसेवा करणारी, निस्वार्थ सेवा करणारी ही मंडळी आज आपल्या समोर हजर आहे. खऱ्या अर्थानं समाजसेवक म्हणजे फार मोठा केंद्रीय लेवलचा किंवा राज्य लेवलचा पुरस्कार मिळाल्यानंतरच तो समाजसेवक होतो, हा अर्थ निरर्थक आहे. तळागाळामध्ये असणारी जी जनता, सर, आपले शब्द सर्वांच्या काळजात राहतील असं मी श्रोत्यांच्या वतीने भावना व्यक्त करतो. वेळेअभावी आपण या ठिकाणी बरेचसे वक्ते होते, पण वेळेअभावी आणि ऊन जास्त असल्यामुळे आपण त्याला थोडंसं शॉर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. मी यानंतर आपल्या जिल्ह्याचे एक समर्थ, कुशल, निर्गर्वी, सुसंस्कृत, आदरणीय, आदर्श प्रशासकीय अधिकारी ज्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे, अशा आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मनोज देशमुख साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी व्यक्त करावं. कृपया त्यांनी एकता जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री फारुख शेख साहेब या ठिकाणी आपले उपस्थित आहेत.
ते आपल्या थोडक्यात या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करू इच्छितात. मी त्यांना विनंती करतो की थोडक्यात कृपया त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. श्री फारुख शेख साहेब. सुरुवात करू तो ईश्वराच्या नावाने, जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. सन्माननीय व्यासपीठ, आमचे स्नेही, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मनोज देशमुख साहेब, उपस्थित सर्व सन्मानार्थी, पुरस्कारार्थी, प्रमुख वक्ते जे होते, त्यांनी अतिशय प्रभावी व आजचं आमचं कर्तव्य काय, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आम्हाला काय करायचं आहे आणि आम्हाला काय सहन करायचं आहे हे त्यांनी अगदी स्पष्ट आणि आपल्या समजणाऱ्या भाषेत समजवलं आहे. त्याबद्दल मी खरोखरच व्यासपीठातर्फे आणि आपल्यातर्फे त्यांचा ऋणात राहू इच्छितो की त्यांनी अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे. आणि आता त्याच्यानंतर बोलण्यासाठी काही एक राहिलेलं नाही. त्यामुळे मीच आयोजकांना विनंती केली की आता आपण अध्यक्ष भाषण द्या आणि पुरस्कारार्थींना आपले पुरस्कार देऊन त्यांना जाऊ द्या. आणि एखादे पुरस्कारार्थीने आपले शब्द जर बोलले तर ते निश्चितच फायदे होतील. मी पुनश्च आयोजकांचं, खास करून तुबावाल्यांचं हे आभार व्यक्त करतो की त्यांनी एक उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. पुरस्कार देणे आणि पुरस्कार घेणे हा एवढाच एक कार्यक्रम नसतो. कोणाच्या कार्याचं कुशलतेने त्याला सन्मान करणं हे आजकाल कोणाच्याही नशिबात नाही. एवढंच ते सांगेल की कोणीही ते करायला तयार नाही, कारण ते सगळे जण म्हणतात की माझाच सत्कार व्हायला पाहिजे, मलाच पुरस्कार मिळाला पाहिजे. परंतु अशा काही संस्था आहेत ज्या डॉक्टर आपले फारुख शाह सर असो, आमचे जावेद डॉक्टर साहेब असो, की ते लोकांना पुरस्कृत करतात, त्यांना पुरस्कार देतात आणि त्यांच्याकडून सामाजिक सेवा करून घेतात. मी खरं श्रेय त्यांना देतो, अशा लोकांना की जे छोट्याशा कामाचंही कौतुक करतात आणि त्या लोकांना भरभरून प्रतिसाद देतात. म्हणून मी त्या आयोजकांचंही या ठिकाणी खास करून आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत चांगला हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि चांगल्या प्रकारे लोकांना या ठिकाणी केलं. मीही या ठिकाणी बसलेलो असलो तरी पुरस्कारार्थी असल्याने मी एवढंच सांगेन की जो पुरस्कार, जसं प्रमुख वक्ते बोलले आपले, की तो माझा किंवा आपला वैयक्तिक नसतो, तर आपल्यासोबत जे सहकारी कार्यरत असतात, जे दिवस रात्र आपल्यासोबत असतात, परंतु प्रातिनिधिक स्वरूपात कोणा एकाचं नाव घेऊन तो पुरस्कार दिला जातो. याचा अर्थ तो जर फारुख शेखला मिळाला असेल तर तो फारुख शेखचा नसतो. फारुख शेख त्या संघटनेसाठी कार्यरत आहे, त्या संघटनेचा तो मान असतो, त्या संघटनेचा तो सन्मान असतो. आणि खरोखरच मी आज या ठिकाणी जोही पुरस्कार मला या ठिकाणी मिळालेला आहे तो माझी एकता संघटना असो, जळगाव जिल्हा मल्याळ विभाग असतो, त्यांना समर्पित करतो. मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नगरसेवक जयश्रीताई यांचं नाव आहे, ते पुरस्कार स्वीकारणार आहे. लोकांकडे इथं झाल्या पाहिजे. पहिला पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे डॉक्टर अर्चना प्रशांत सूर्यवंशी. होणार आहे. त्याच्यानंतर पुरस्कार घेतल्यानंतर कोणीही मान्यवर जाऊ नका, कारण की फोटो सेशन आणि मग त्याच्यानंतर जेवणाचं कार्यक्रम. आपल्या सोबत इथं मार्गदर्शन करण्यासाठी श्री मनोज देशमुख साहेब. आजच्या यावर येथील तुबा नाच हेल्थ मल्टीपर्पज सोसायटी यांच्या तर्फे आयोजित आजच्या या पंडित जवाहरलाल नेहरू व कस्तुरबा गांधी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026 साठी मंचावर उपस्थित विजय पवार साहेब, सतीश वायुस्तजी, त्याचबरोबर फारुख सर, त्याचबरोबर हाकीम चौधरी सर, फारुख शेख सर, आमचे मित्र जावेद शेख सर, आडवडचे सरपंच बबन कतळवी आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी पुरस्कार ज्यांचा आपण सत्कार करणार आहोत असे वेगवेगळ्या क्षेत्रातले समाजसुधारक किंवा त्या क्षेत्रातलं आपलं कर्तृत्व सिद्ध करणारे गुणवंत पुरस्कार्थी आणि आयोजक. आज या ठिकाणी आपण हा एक छोटेखानी एक चांगला असा कार्यक्रम आयोजित केला आहे. मला वाटतं मागच्या वर्षी सुद्धा आम्ही फारुख शाह सरांनी या ठिकाणी त्यांच्या संस्थेमार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्याच त्याच्यातला
हा पुढचा कार्यक्रम म्हणता येईल की जो आज जावेद शेख सर यावलचे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. खऱ्या अर्थानं आपण बघतो की आज जे समाजातलं आपलं सामाजिक वातावरण आहे ते सर्व एकोप्याचं आहे. आपला देश हा संघराज्य आहे आणि अखंड त्याच्या अखंडत्वाची आणि सार्वभौमत्वाची आपण शाळेत असताना शपथ घेत असतो. आपली समाजरचना विविधांगी आहे. दर 10-15 किलोमीटरला आपण गेलो की लोक बदलतात, भाषा बदलते, त्यांचं खाणंपिणं बदलतं, संस्कृती बदलते. आणि अशा या समाजाचा सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल तर या समाजातल्या प्रत्येक घटकाकडनं या समाजासाठी मी काहीतरी लागतो, काहीतरी देणं लागतो या भावनेतून प्रत्येक जण जर आपापल्या परीने काही समाजासाठी काम करत असेल तर त्या सर्वांच्या समन्वयातून एकत्रीकरणातून हा एक बलशाली आणि एक संघ असा भारतीय समाज निर्माण होऊ शकतो. पर्यायानं समाजाचा विकास झाला म्हणजे आपण गावापासून सुरुवात केली तर गाव नंतर जिल्हा, राज्य आणि देश असा एकत्रित विकास हा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून होतो. देश हा काही पुन्हा एकावर मोठा होत नाही तर त्या समाजातल्या कर्तृत्ववान लोकांनी केलेल्या त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या दातृत्वाने समाज मोठा होत असतो, त्याच्यातनं देश मोठा होत असतो. आज आपण बघतो की आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये काय परिस्थिती म्हणतो आपला भारतीय समाज एक संघ राहण्यामध्ये त्या ठिकाणची जी सामाजिक वीर किंवा जो समाजाचं एकमेकांबद्दल जो परस्पर सहकार्य असेल समाजातील लोकांचं ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणची समाज रचना आज टिकून आहे. ती फक्त समाजात चांगलं काम करणारे गुणवंत आणि समाजसेवक लोकांना त्याचं आपल्याला श्रेय द्यावं लागेल. आणि या ठिकाणी आपण समाजातले वेगवेगळ्या क्षेत्रातले कृषी असेल, सूर्यवंशी वारगी तालुका टोपा जिल्हा जळगाव जोरदार टाळ्या इथं झाल्या पाहिजे मॅडमसाठी. आता बाई श्रीमती सुवर्णा कौती धनगर यांना लोकसेवा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. मागे नाही याची प्रतिक्रिया आपल्याला याच्यावर मिळते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्व व्यवस्था ते सांभाळत असतात. आमच्या भगिनी रुखसाना बशीर अली सय्यद धुळे यांना श्रीमती कस्तुरबा गांधी नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. श्रीमती रुखसाना बशीर अली सय्यद दूरदर्शन स्थळाच्या या कर्मचारी आहेत त्यांना नारी आदर्श नारी शक्ती पुरस्कार देऊन नारी शक्ती पुरस्कार 2026 देऊन गौरवण्यात येत आहे. जोरदार टाळ्या याच्यासाठी झाल्या पाहिजे. श्रीमती कस्तुरबा गांधी शिक्षण सेवा पुरस्कार यांना प्रदान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लाइन वाले में डाल को मोहम्मद इलियास शेख सैफुल येथून आलेल्या आपल्या भगिनी त्यांना श्रीमती कस्तुरबा गांधी शिक्षण सेवा पुरस्कार देण्यात येत आहे. फारुख शेख साहेब डोंगर सर आणि सगळे यांनी विनंती करतो की अधिकारी आहेत यांनी सुमारे 250 कुटुंबांसाठी अधिकारी शेरेगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आले त्यांना ग्राम गौरव पुरस्कार 2026 देऊन गौरवण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काही साठी उपजिल्हाधिकारी साहेब आणि पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी ताईंना पुरस्कार द्या.
या ठिकाणी जळगाव उपस्थित झालेले आहेत. त्यांना क्रीडा गौरव पुरस्कार देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी फारुख शेख साहेब हे क्रीडेसाठी निवडले जातात आणि सतीश आयुष्य साहेब यांना विनंती करतो की त्यांनी माधुरी गाडे यांना पुरस्कार द्यावा. श्रीमती सरोज प्रभाकर आलट यांना समाज सेवा पुरस्कार 2026 देण्यात येत आहे. मी पवार साहेब आणि मनोज देशमुख साहेब यांना विनंती करतो की मॅडम यांना पुरस्कार द्यावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सतीश बालविकर हकीमार चौधरी पुरस्कार स्वीकारायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संजय ताके यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना गुणवत्ता शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. रहमान फाटिक चोपडा आमच्या तालुक्याचे आहेत. त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू मरणोपरांत समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. मी हकीम आर चौधरी आणि बबनदादा चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी अशफाकभाई फाटिक यांना पुरस्कार द्यावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे आलेले आहेत. त्यांना लोकसेवा पुरस्कार उत्कृष्ट पत्रकारितेसाठी देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. जळगाव यांना शिक्षण सेवा समाज सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. श्री फारुख शेख साहेब आणि उपजिल्हाधिकारी साहेब यांना मनोज साहेबांना विनंती करतो की त्यांनी मोहम्मद इलियास साहेब यांना पुरस्कार द्यावा. पंडित जवाहरलाल नेहरू जीवन गौरव पुरस्कार देण्यासाठी मी अमोल नलगे साहेब आणि उपजिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो. अमोल नलगे साहेब, नलगे साहेब अत्यंत साध्या आणि उपजिल्हाधिकारी साहेब मनोज देशमुख साहेब यांना संबंधित त्यांनी पुरस्कार स्वीकारावा. मी त्यांना विनंती करतो. जवान इथे उपस्थित आहेत. त्यांना आदर्श व्यक्तिमत्व असा पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. मी आमचे फारुख शेख साहेब आणि आमचे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी विठ्ठल पाटील यांना आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार द्यावा. महाराष्ट्र पोलीस जिल्हावार त्यानंतर एक पालक किंवा कोणीच नाही अशा मुलामुलींसाठी खर्च प्रकल्प त्यांनी राबवलेला आहे. सुनील उर्फ अप्पा नारायण सावी यांना आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. मी नाना डोंगरे आणि आमचे पवार साहेब यांना विनंती करतो की साहेबांना पुरस्कार द्या. द्यायचं आहे त्यांना आम्ही ग्राम गौरव पुरस्कार संस्थेमार्फत देत आहोत. बबनदादा चौधरी यांना लोकयुक्त सदस्य बबनदादा चौधरी यांना ग्राम गौरव पुरस्कार देण्यासाठी आमचे पवार सर आणि मनोज देशमुख साहेब यांना विनंती करतो. सरपंच मोठ्या वयाचे यांनी तालुक्याचे आमदार व्हावं अशी त्यांना शुभेच्छा देतो. यांना सतीश सर आणि हकीमार चौधरी यांनी पुरस्कार द्यायचे. जीवन गौरव पुरस्कार अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे धैर्य असलेले आमचे नाना डोंगरे साहेब हे पुरस्कार स्वीकारत आहेत. साहेब यांना मी विनंती करतो की सतीश ललिताबाई सीताराम आविष्कर यांना आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार द्यावा.
हासिल करत रहा. हमारी टीम से जब जब कदम निकलता है जोरदार टाळ्या फारूक शेख साठी झाल्या पाहिजे. त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू साहेब पुरस्कार स्वीकारत आहे. और हम ये प्रार्थना करें कि शेख साहब का आशीर्वाद हमारे ऊपर हमेशा बना रहे. मेरे हमनाम है फारूक शाह. सर्वात अगोदर समोर येते असे एक संघटनेसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून यांचं अभिनंदन करायचं आहे. सामाजिक बांधिलकीसाठी एका संघटनेचं कार्यरत असलेली खूप बैठी है अमर की गंगा बहने लो मत फैलाओ देश आणि आमचे फारूक शेख साहेब यांना पुरस्कार प्रदान करतील. आमोद खरवंडी तालुका निवासा जिल्हा अहिल्यानगर येथून आलेले आहेत. त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. सतीश सर आणि हकीम आर चौधरी यांना मी विनंती करतो की त्यांना पुरस्कार द्या. भारतीय सैन्याचे ते निवृत्त जवान आहेत. कारगिल युद्धामध्ये त्यांनी खूप मोठे योगदान दिले होते. साहेब आणि पवार साहेब यांना मी विनंती करतो की सरांना पुरस्कार द्यावा. आणि नेहमी आमच्या वृत्तपत्रामध्ये आमच्या खात्याला खातं लावून काम करणारे हे सर आहेत आदित्य भावगे सर. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जावेद सर आणि उपजिल्हाधिकारी साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी शेख सरांना पुरस्कार द्यायचा आहे. जावेद सर हे एक